how do qualitative and quantitative methods supplement each other in sociological inquiry? So what we'll do, so पहिले तर in the start what you will do, start मध्ये you will define very basic. See, start आपण कशाने करतो, आता चला सांगून देतो तुम्हाला एक 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 स्टेप सगळ्या ठीक आहे. एकेका क्वेश्चन मध्येच स्टेप डिस्कस करू आपण, कारण तुम्हाला आता टेस्ट लिहायचीच आहे ना. सो व्हॉट वी आर डुईंग इन द स्टार्ट आपली स्टँडर्ड असते. यू विल डिफाईन द कीवर्ड्स व्हॉट एव्हर गिवन इन द क्वेश्चन. तो इथे क्वालिटेटिव्ह मेथड, क्वांटिटेटिव्ह मेथड हे कीवर्ड्स आहेत. सो व्हॉट इज क्वालिटेटिव्ह, व्हॉट इज क्वांटिटेटिव्ह, दॅट यू विल डिफाईन ॲट द स्टार्ट. ठीक आहे. तो डेफिनेशन, बेसिक डेफिनेशन. पण डेफिनेशन जेव्हा म्हणतोय तेव्हा 5-5 ओळींची डेफिनेशन नाही लिहायची आहे. 10 ओळींची डेफिनेशन, एक पेज संपलं तुमचं, उरलेलं पुढच्या पेजवर काय लिहाल, तेवढंच आन्सर लिहायचं होतं. सो डेफिनेशन. ठीक आहे. देन और यू कॅन स्टार्ट विथ द कंटेक्स्ट ऑल्सो. कंटेक्स्च्युअल स्टार्ट पण असू शकते. कॉन्टेक्स्टचा अर्थ काय आहे? कॉन्टेक्स्टचा अर्थ आहे की करंट सिच्युएशनवर जर क्वेश्चन दिलेला असेल तर ती सिच्युएशन काय आहे ती एक्सप्लेन करा. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला जर असं दिलं, ह्याच टॉपिकचा समजा असा नाहीये प्रश्न आलेला, पण आपण तयार करू शकतो. काय की कन्सिडरिंग द रिसेंट डेटा रिलीज बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑन द सेन्सस, what do you think that qualitative research methodology is a good tool? बरोबर आलं लक्षात? प्रश्न कळला, राईट? मग देन यू हॅव टू स्टार्ट विथ द, मग इथे दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे. आयदर यू स्टार्ट विथ द डेफिनेशन ऑफ क्वालिटेटिव्ह मेथड और यू स्टार्ट विथ द कंटेक्स्ट. सेन्ससचा कंटेक्स्टने सुरू करा की सेन्सस कधी रिलीज झाली, काय डेटा आहे, मोठा मोठी डेटा 2-4 सांगायचे स्टार्ट मध्ये. सो दॅट बिकम्स युअर कंटेक्स्चुअल स्टार्ट. ठीक आहे. और द थर्ड method for start is you have to give the background. okay, बॅकग्राऊंड सांगायचं. बॅकग्राऊंड कुठे, जसं की फॉर एक्झाम्पल मेजॉरिटी टाइम्स थिंकर्सचे जे क्वेश्चन्स आहेत आणि पेपर 2 चे जे क्वेश्चन्स आहेत त्या केसमध्ये बॅकग्राऊंडने स्टार्ट करतो आपण. ठीक आहे. आता जर सिंपल तुम्हाला सांगितलं की फर्स्ट युनिट होतं आपलं, बरोबर, मी सांगितलं ना तुम्हाला, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की इमर्जन्स ऑफ सोशोलॉजी जेव्हा म्हणतोय तो यू फर्स्ट स्टार्ट विथ द डार्क एज. सो डार्क एज इज व्हॉट, युअर बॅकग्राऊंड. येते का लक्षात? ते चर्चा. त्याच्यानंतर थिंकरवर प्रश्न आहे, आता ते राहिले म्हणून, पण हिस्टॉरिकल मटेरियलिझम, कन्सेप्ट ऑफ हिस्टॉरिकल मटेरियलिझम. सो यू स्टार्ट विथ द बॅकग्राऊंड की हिस्टॉरिकल मटेरियलिझम ही कन्सेप्ट मार्क्सने दिली, पण ते देताना त्याची कन्सेप्ट बेस्ड होती कोणावर? हेगलच्या डायलेक्टिक आयडियलिझमवर. ठीक आहे. आणि याच्या फिवरबॅकच्या डायलेक्टिक मटेरियलिझमवर. सो ही हॅज गिव्हन dialectic materialism plus history is equal to historical materialism. ही स्टार्ट असली पाहिजे तुमच्या आन्सरची. आणि मग ते हिस्टॉरिकल मटेरियलिझम काय आहे ते एक्सप्लेन करायचंय आपल्याला. अंडरस्टूड, राईट? सो बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी द्यावी लागेल. दिस इज द थर्ड ऍस्पेक्ट ऑफ स्टार्ट. सो बेसिक ह्या 3 प्रकारच्या स्टार्ट असतात सगळ्या सोशोलॉजीमध्ये, एंटायर सोशोलॉजीमध्ये, राईट? ओके. आणि आता बॉडी पार्ट, हे स्टार्ट बद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता हे स्टार्ट बस एवढं आज पुरतं स्टार्ट बद्दल. बॉडी पार्ट आता युनिव्हर्सल कधीच नसतो. ओके. युनिव्हर्सल जरी असला तरी तो युनिव्हर्सल काय आहे दॅट विल टेल यू इन द समवेअर. चलो, नाही तर ठीक आहे, थोडक्यात सांगतो. काय आहे की आपण काय लिहितो बॉडी पार्ट मध्ये, यू विल राईट thesis and antithesis. okay, these two are the word here. thesis आणि antithesis काय असतं? so thesis is your, हा बरोबर, आणि antithesis is म्हणजे thesis is established idea, antithesis is opposite idea. येतंय लक्षात? what is the established idea you have and what is the opposite idea of this is your antithesis. and if then the conclusion become your synthesis. synthesis is established idea plus opposite idea is compromised idea. हेच आहे मिस्टर हेगलचं डायलेक्टिक आयडियालिझमची कन्सेप्ट. ती आपण आन्सर रायटिंगला वापरतो.
येते लक्षात? तो म्हणतो कधीच आयडिया एक नसते, त्या एस्टॅब्लिश आयडिया आहे त्याला अपोज करणारी दुसरी आयडिया एक्झिस्ट करते, बरोबर, राईट? आणि जेव्हा सोशल चेंज होतो तेव्हा सोशल चेंज होण्यासाठी एस्टॅब्लिश आयडिया अँड अपोजिट आयडिया क्लॅश करतात आणि त्याच्यातून तयार होते कॉम्प्रोमाइज्ड आयडिया. येते का लक्षात? समजलं का? कळलं? सो दिस इज युअर बेसिक फ्रेमवर्क ऑफ सोशोलॉजी आंसर राइटिंग. अंडरस्टूड? बाकी का बाद में देखेंगे, राइट? पण मग आत्तापुरता आपल्या प्रश्नाकडे येऊ.